मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराडा पुनर्वसन परिसरात 2 तस्कर कत्तलीसाठी गोवंशांची अवैध वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। तात्काळ कारवाई करत मौदा पोलिसांनी धाड टाकून 19 गोवंशांना जीवनदान दिलं। मौदा पोलीस रात्री गस्तीवर होते तेव्हाच त्यांना खराडा पुनर्वसन येथे 2 वाहनांमध्ये गोवंशांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून निखिल थोटे आणि अभिषेक थोटे यांना ताब्यात घेतलं। वाहनाची झडती घेतली असता सर्व जनावरांना दाटीवाटीनं वाहनात कोंबण्यात आल्याचं दिसून आलं। दरम्यान पोलीस चौकशी करत असताना एक तस्कर पळून गेला। पोलिसांनी निखिल थोटे आणि अभिषेक थोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मौदा तालुक्याला लागून असलेल्या भंडाऱ्यातून दररोज शेकडो जनावरांना कत्तलीसाठी पाठवल्या जातं। गो तस्कर मौदा मार्गेच जनावरांना संपूर्ण महाराष्ट्रात पाठवत असतात, त्यामुळे मौदा पोलिसांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे। विशेषतः आतापर्यंत माथनी टोल नाक्यावर मौदा पोलिसांनी शेकडो जनावरांना पकडून त्यांना जीवनदान दिलंय।